नमस्कार, मी अरुणा चौधरी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। तर आम्ही गावी आलेलो आहोत। तर आमच्या घरातल्या पहिल्या मोठ्या मुलाचं लग्न आहे। तर तेच ब्लॉग एक दोन तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या चॅनलवरती। तर मी आता इथे शेतात आली आहे आणि हे माझे सासरे आहेत, त्यांनी याची लागवड केलेली आहे। तर या फुलांना ना बिजली बोलतात। तर हे एवढं लांब पसरलेलं आहे आणि आज ही फुलं तोडणार आहेत। तर हे आमचं घर आहे। मंडप टाकलाय, छान डेकोरेशन केलंय आणि इथे बाजूला शेत आहे आणि इथे याचे लागवड केलेली आहे। नवरदेव मला कालपासून आता दिसलाय। हे घे तुला फुल। बाहेरच होता ए आधुनिक पदार वहिनी, डोक्यावरचा आधुनिक पदार, आधुनिक। लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाला ओवाळतात, छान उटणं लावतात आणि अंघोळ घालतात। तर या सर्वजणी मिळून अक्षदा बनवत आहेत। तर ताटांमध्ये ना तांदूळ घेतलेले आहेत। तर हे 2.5 किलो तांदूळ आहेत। आधी 2.5 किलोच्या अक्षदा बनवलेल्या आहेत, 2.5 किलो तांदळाच्या। तर हिरवा रंग, ऑरेंज रंग, पिवळा रंग आणि लाल रंग असे हे रंग इथे वापरलेले आहेत। हे सर्व मिक्स करणार आणि याच्या अक्षदा बनवणार आहेत। गुळाचा चहा कोणता आहे? होतोय का? अगोदर ठेवलेला। तर इथे संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे। 50-60 जण घरामध्ये आहेत, लहान मुलं पकडून। तर इथे 50 जणांसाठी मसुराची आमटी करत आहे। तर 1 किलो मसूर निवडून धुवून छान कुकरला लावलेत। खूप चांगले मसूर जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहे। तर मसाल्यामध्ये इथे काय काय घेतलं आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर 8 ते 9 मध्यम आकाराचे कांदे जे आहेत ना, बारीक चिरले, ते भाजले। तर 9 ते 10 लसणाचे जे कांदे असतात ते चांगले सोलून घेतलेले आहेत, ते वाटणामध्ये टाकलेले आहेत। थोडासा लसूण फोडणीला टाकणार आहे। 2 मोठ्या खोबऱ्याच्या वाट्या किसून घेतलेल्या आहेत, ते सुद्धा भाजलेलं आहे। तर भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, लसूण, थोडीशी कोथिंबीर, आलं, तर 1-2 इंच आलं टाकलेलं आहे, लसूण, 5-6 हिरव्या मिरच्या असं वाटण तयार केलेलं आहे। तर इथे जे आहे पातेलं ठेवलेलं आहे, तर मस्त चुलीवरती मसुराची आमटी करणार आहे।
तर अर्धा किलोपेक्षा कमी तेल वापरलेलं आहे. तेल चांगलं गरम करून घेणार आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकणार आहे. 1-2 मोठे चमचे जिरे टाकून नंतर लसूण, कढीपत्ता, फ्रेश कढीपत्ता वापरायचा आहे. कोथिंबीर तेलामध्ये परतून घेणार आहे. लसूण असा लालसर झाला की मसाले टाकणार आहे. तर जे लाल मसाले आहे त्यामध्ये मी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तर घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे 3-4 चमचे. 3-4 चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. 1 चमचा गोडा मसाला घेतलेला आहे. 3 ते 4 चमचे धने पावडर घेतलेली आहे. चवीप्रमाणे इथे मीठ घेतलेलं आहे. तर इथे गोडा मसाला वापरलेला आहे, गरम मसाला नाही वापरला. तर आमटीमध्ये गोडा मसाला वापरला तर त्याची चव मस्त येते. लसूण चांगला लालसर झाला ना की त्यामध्ये मसाले टाकून परतून घेणार आहे आणि त्यानंतर जे वाटून घेतलेला कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो टाकून छान मिक्स करून घेणार आहे. आणि मग ज्या शिजून घेतलेल्या मसुरा ज्या आहेत ना त्या चांगल्या मिक्स करून घेतलेल्या आहेत. मसुरा खूप जास्त शिजवायच्या आहेत आणि मग नंतर त्या टाकून घेणार आहे. आणि त्यामध्ये जेवढी पातळ आमटी हवी आहे त्या प्रमाणामध्ये गरम पाणी ओतणार आहे आणि खूप चांगलं जे आहे आमटी मिक्स करून चुलीवरती छान 10 ते 15 मिनिटे खळखळून उकळी घेणार आहे. तर 50 माणसांचं इथे आमटी बनवतोय आणि त्यासाठी 1 किलो मसुरा पुरेशा आहेत का? तर 1 किलो मसुरा पुरेशा आहेत. कारण मसूर जी आहे ही अळणारी आहे. म्हणजे हे जे कालवण आहे ना ते अळत जातं, म्हणजे घट्ट होत जातं, जसं थंड होतं तसं. त्यामुळे 1 किलो मसूर जे आहे परफेक्ट आहे 50 जणांच्या आमटीसाठी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा मसूर यामध्ये वापरू शकता. खूप छान शिजवून घेतलं आणि चांगलं घोटून घेतलं ना मसूर की 1 किलो जे आहे एवढं पातेलभर आमटी साठी मसुरा पुरेशा आहेत. तर ही आमटी बनवताना ना फोडणीला कांदा नाही टाकत, भरपूर लसूण टाकतात, फ्रेश कढीपत्ता. तर त्याचा स्वाद या आमटीमध्ये मस्त येतो आणि त्यातल्या त्यात चुलीवरची ही मसुराची आमटी. तर आमचा जो आत्ताचा बेत आहे तो मसुराची आमटी, इंद्रायणीचा भात, त्याबरोबर जे आहे जिलेबी आणि फ्रायम ज्या नळ्या वगैरे आहेत त्या आणलेल्या आहेत. असा मस्त आमटी भात आणि एखादा गोडाचा पदार्थ हा असा मस्त बेत आहे. तर आमटी जवळजवळ झालेली आहे. तर अजून 10-15 मिनिटे छान उकळी घेणार आहे आणि मस्त ही मसुराची आमटी बनून तयार आहे. तर मसाल्यामध्ये ना हळदसुद्धा मी ॲड केलेली आहे, 1 चमचा हळद. तर सेम अशाच प्रकारे ना चण्याच्या डाळीची सुद्धा आमटी बनवू शकतो. तर तुम्ही पाहू शकता ही पहिली पंगत आहे आणि अजून पुढे 2-3 पंक्ती बसलेल्या होत्या. तर सर्वांचं जेवण झालं आणि सर्व कामं उरकल्यानंतर ज्यांनी मेहंदी नव्हती काढली त्या सर्वांनी मेहंदी काढायला इथे घेतलेली आहे. तर हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण या पुढचा जो व्लॉग आहे तो दुसऱ्या दिवसाचा म्हणजे लग्नाचा व्लॉग येणार आहे.